राम राम. माझं नाव सत्यनारायण मंत्री. मी आयुर्वेदिकचं काम करतोय. मग आम्हाला कशाचा त्रास होता त्यांचं नाव विचारू. किती दिवसानं काय त्रास होता? तुमचं नाव काय? माझं बाबू कुरकुले राहणार चरई. तुम्हाला काय त्रास होता? मला मणक्याचा त्रास होता. कधीपासून होता? मणके काहीतरी जवळजवळ 2 वर्षापासून. तर माझे ती आज गुडघे 15 दिवसामध्ये राहिले. बरं, गुडघा दुखत होता, मणक्याचा त्रास होता. किती वर्षांनी त्रास होता? 2 वर्षांनी. बरं, काही औषध गोळ्या खाल्ल्या तुम्ही? खाल्ल्या, भरपूर खाल्ल्या, पण काहीच इलाज झाला नाही. काही इलाज झाला नाही. मंत्री साहेबाचं आयुर्वेदिक घेऊन किती दिवस झालं आणि काय फरक पडला? फक्त 15 दिवस खाल्लं आणि जवळजवळ मला 95% फरक पडलाय. क्या बात. आणि मी आज पुन्हा डबल न्यायला आलोय. न्यायला आलोय. पण तुम्हाला मी औषध देण्याच्या अगोदर खात्री दिलती, हो भरोसा ठेवून घ्या म्हणलं हो होतं. कारण तुमचा भरोसा औषधावर नव्हता. नव्हता. कारण भरपूर काही गोळ्या औषधं खाल्ले, फरक भरपूर पडला नाही. विचार सांगत असून व्यवस्थित खाली म्हणजे नाही तिथे गेलतो तुम्ही. नाही तिथे गेलो. बर. आणि ज्यावेळेस मी माझ्या बोलण्यावर तुम्ही विश्वास ठेवला, औषध घेतलं आणि चालू केल्यामुळं किती दिवसात काय फरक पडला? मला खाल्ल्यापासून पावदेशीच फरक पडला. बर. आज मी जवळजवळ 95% झाले. आता थोडंफार आहे. एकदम एवढा कसं राहणार? 15 दिवसात म्हणजे काय लई मोठी गोष्ट नाही. तरी तुम्ही 90-95% म्हणता. हो. दुसरी गोष्ट महत्वाचं, त्या दिवशी तुमच्या बोलण्यात रोषणाई नव्हती चेहऱ्यावर. ती मला उठायचं नव्हतं. उठता येत नव्हतं. हा. म्हणजे उठणं बसणं पण नव्हतं जास्त. मग आता आपल्या औषधानं काय फरक वाटायला? आता एकदम पाय हात पाय मोकळे येते एकदम. मी आता गाडीवर आलो म्हणून पायऱ्या चढला. पायऱ्या चढलं, सगळं का ओके झालं. आणि मला तुम्ही खरं जी काय आहे तीच सांगायला का खोटं सांगायला? नाही, सत्य ती सांगणार. कारण तुम्ही मला पैसे दिलेत, त्या फुकट घेतला नाही. नाही नाही. बरोबर आहे. बरोबर. म्हणून तर मी म्हणलं होतं ना, माझं औषध चमत्कार करते तेव्हा नमस्कार करायला या. हो, हो. म्हणूनच आलो नाही नमस्कार म्हणूनच करायला. बघा, ही आयुर्वेदिकची ताकद आहे आणि आयुर्वेदिक काळाची गरज आहे. आणि मी दवा देऊन दुवा घेतोय, तुमच्यासारख्याचा आशीर्वाद मिळतोय. बरोबर. ही लाखातली गोष्ट. बरोबर.